हलकर्णी तेरणी परिसरात ट्रॅक्टर व पारंपरिक पद्धतीने सुरू झाली सोयाबीन पेरणी। कामगार टंचाईमुळे टोकन पद्धतीऐवजी यंत्रांच्या सहाय्याने पेरणीला प्राधान्य। बियाणांचा तुटवडा, काही शेतकरी मागील वर्षाच्या बियाणांचा करतायत वापर। हलकर्णी, कुंभनहाळ, बसरगे, इदरगुच्ची, चंदनकूड, तेरणी परिसरात सध्या सोयाबीन पेरणीसाठी शिवारात धांदल सुरू आहे। यंदा मे महिन्यात अवकाळी पावसामुळे वेळेत शेतीची तयारी करता आली नाही। रोहिणीचा पेरा साधता न आल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची उसंत मिळाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जय्यत तयारी केली। मजुरांची टंचाई भासत असल्यानं बियाणांची टोकन पद्धत टाळत अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी करत आहेत। सध्या ट्रॅक्टरच्या पेरणीसाठी एकरी 1200 रुपये मोजावे लागतात। कमी वेळात अधिक क्षेत्रावर काम होणाऱ्या या यंत्रपद्धतीमुळे मनुष्यबळाची आवश्यकता राहत नाही। मात्र काही ठिकाणी अजूनही पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने पाभरीद्वारे पेरणी होते। अशा पद्धतीसाठी एकरी 1400 रुपये मजुरी दिली जाते। शेतकरी संकरित आणि ठरसदार वाणांच्या बियाणांना प्राधान्य देत आहे। मात्र कृषी केंद्रांवर बियाणांचा पुरवठा अपुरा असल्यानं काही शेतकरी मागील वर्षीचे जुने बियाणे वापरत आहेत। त्यामुळे शेतशिवारात कामांची लगबग असली तरी बियाण्यांची उपलब्धता ही चिंता बनली आहे। सध्या पेरणीमुळे शेतातून माणसांची आणि यंत्रांची गजबज वाढली असून खरीप हंगामाची धावपळ सुरू झाली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।